आज आहे ना ताईंनो, तुमच्या दादांची फेवरेट भाजी केलेली आहे. घरामध्ये काहीही भाजीला नसताना आपण ही भाजी बनवू शकतो. कारण ज्यावेळेस ते साईटवरती एकटे राहायला होते त्यावेळेस ती अशी भाजी बनवून खात होते. आता पण केव्हा केव्हा त्यांना अशी भाजी मी करून देते. त्यांनीच मला ती शिकवलेली आहे. कमी साहित्यामध्ये आणि अगदी कमी वेळेमध्ये ती भाजी होणारी आहे. आपल्याला त्या भाजीला काहीही साहित्य लागत नाही. जे घरामध्ये अवेलेबल असेल त्यामध्ये आपण ती भाजी करू शकतो. पण ही भाजीची रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल तर कुठेही स्किप न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. ती भाजी मी कशी केलेली आहे ते, कशाची केलेली आहे ते मी तुम्हाला आत्ताच सांगणार नाही. तुम्ही व्हिडिओ बघा, तुम्हाला कळेल ती भाजी कशाची आहे ते. जवळून दाखवते तुम्हाला मी. कशी दिसते आहे ताईंनो दिसायला भाजी. तुम्ही जर ही भाजी बनवली तर तुमच्या घरामध्ये नॉनव्हेज खाणारे सुद्धा विसरून जातील अशी जर भाजी खाल्ली तर. शुभ सकाळ सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सकाळी सकाळी दारामध्ये रांगोळी काढलेली पण शुभ असते, त्यामुळे मी हळदीचे लेपन करते आणि त्याच्यावरती रांगोळी काढते. कारण हळदीच्या लेपनावरती जर रांगोळी काढली आणि त्यामध्ये जर आपण कलर भरले तर खूप सुंदर दिसते. पण कलर भरायला मला तेवढा वेळ राहत नाही ताईंनो, त्यामुळे मी कलर भरत नाही. हळदीचे लेपन करते आणि त्याच्यावरती रांगोळी काढते. आजकाल काय होत आहे ताईंनो, उंबरठ्यावरती रांगोळी काढली, दारामध्ये रांगोळी जरी काढली तरी पण 2 मिनिटामध्ये म्याऊची पिल्लं जे आहेत ते रांगोळी मोडून टाकतात. कालच काय झाले, मी रांगोळी काढली आणि हळदी कुंकू घेण्यासाठी घरामध्ये आले. फक्त घरात आले आणि हळदी कुंकाचं उचललं आणि दारामध्ये गेले तर तेवढ्या वेळामध्ये आपल्या म्याऊच्या पिल्लाने पूर्ण रांगोळी मोडून टाकली. लहान मुलं कसे खोडसरपणा करतात, पायाने किंवा हाताने रांगोळी मोडून टाकतात, तसंच त्या एका पिल्लाने केलं होतं. पूर्ण 4ही पायाने त्याने रांगोळी मोडून टाकली होती. बघू आता इथून पुढं रांगोळी काढायची का नाही काढायची. कारण उंबरठ्यावरती तर एका साईडची रांगोळी ते अजिबात ठेवत नाही, लगेच मोडून टाकतात. का तर ते सारखं आत बाहेर करतात त्यामुळे. ती पिल्ले आता घरामध्ये अजिबात थांबत नाही. एक जरी बाहेर गेलं तरी पण त्याच्या पाठीमागे सर्व पिल्लं बाहेर जातात आणि पाणी पिण्यासाठी फक्त घरी येतात. परवाच एका पिल्लाने रांगोळी मोडली आणि त्याला मी वरडत होते, तुम्हाला दाखवलेले सुद्धा आहे. कालच मी देव उजळले होते, त्यामुळे देवघरामध्ये जे वस्त्र आहे ते मी बदललेले नाही, तेच वस्त्र ठेवले. देवांना स्नान घालून घेतले. आपण देवांना स्नान घालत असताना आपल्याभोवती खूप सारा पसारा होतो, तो आवरायला पण वेळ लागतो. देवांना जे स्नान घातलेलं पाणी असतं ते मी झाडाच्या एका कुंडीमध्ये ओतते. का तर आपण देवांना हळदी कुंकू अष्टगंध लावलेला असतो आणि आजकाल त्यामध्ये केमिकलसुद्धा येतं, ओरिजिनल काहीच नाही. रात्रीचा जो भात शिल्लक होतो मस्त असा इथं ताव्यावरती परतलेला आहे. जिरं, मोहरी, हळद आणि मिरची पावडर टाकलेली आहे. घेवड्याची भाजी, चपात्या असा स्वयंपाक पण झालेला आहे. दाखवते तुम्हाला परत. घेवड्याची भाजी, कोथिंबीर टाकायची राहून गेली, कोथिंबीर टाकून घेते. दुसऱ्या भांड्यामध्ये भाजी काढते आणि इथं चपात्या. ताव्यावरती भात केलेला आहे, तो पण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढते. तावा लगेच बेसिकमध्ये घासायला टाकते. किचन कट्टा आवरून घेते आणि थोडे भांडे आहेत स्वयंपाकाची, हे बघा, ती भांडे पण घासून घेते. आणि काल मी तुम्हाला काल रात्री सांगितलं होतं की हातावरती तेल उडालेलं आहे, त्याचा थोडासा फोड पण आलेला आहे, त्यामुळे जास्त मी शूट काही घेतले नाही. दाखवते तुम्हाला. हे बघा, दिसत असेल अंगठ्याजवळ. हे बघा, काल जे तेल उडालेलं होतं त्याचा असा फोड आलेला आहे. गरम वाफ लागली त्याला की खूप दुखतो हात. चला असो, एवढ्या तेवढ्या गोष्टी तर होतच राहतात. काल जेव्हा मी हातावरती तेल उडलेले दाखवले त्यावेळेस एका ताईंची कालच्या व्हिडिओला एक कमेंट होती, स्वयंपाक करताना काळजी घेऊन स्वयंपाक करत जा ताई. बरोबर आहे त्या ताईंचं, पण आपण कितीही काळजी घेतली तरी जी होणारी गोष्ट असते ती झाल्याशिवाय राहत नाही. सर्वच ताईंना काही ना काहीतरी कधीतरी असं होतच राहतं. भाजी चिरताना आपल्या हाताला सुद्धा बऱ्याच वेळा कापतं. असं तेल उडल्यानंतर बऱ्याच वेळा हाताला पण भाजल्या जातं. हे तर सर्वांच्या सोबत होतं. आपण कितीही काळजी घेतली तरी पण त्या ताईंनी काळजीपोटी ती कमेंट केली. खूप छान वाटलं मला ऐकून की चला आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये आपली काळजी करणारं कोणीतरी आहे.
बरं वाटलं मला ती कमेंट वाचून. कसं आहे ना ताईंनो, आपले नातेवाईकसुद्धा आपली एवढी काळजी करत नाही, एवढ्या तुमच्यासारख्या ताई माझी काळजी करतात. फक्त तुम्ही माझे व्हिडिओ बघतात, कधी आपण एकमेकींना बघितलेले सुद्धा नाही किंवा ओळखसुद्धा नाही, तरी पण तुम्ही माझी एवढी काळजी करतात. काळजीपोटी छान छान अशा कमेंट करतात, त्यामुळे खरंच मला खूप छान वाटतं. मला आता असं वाटतं ताईंनो, रक्ताच्या नात्यांपेक्षा प्रेमाची नाती जोडलेली खरंच खूप छान असतात. सर्व ताई मला माझ्या बहिणीसारख्या वाटतात. फांदी कधी तोडली मी उद्या? हे बघा, पिल्ला अशा फांद्या मोडून टाकतात. कढीपत्त्याच्या झाडाची पण एक फांदी मोडली आणि शेमीच्या झाडाची पण. घरातले कामं झाले की असं मी काहीतरी आवरत असते झाडांचं. केवढी मोठी फांदी तोडली बघा. होईल देवाला आता व्हायला. हे पण झाडावरती बसले आणि पूर्ण झाड सुकून गेलं. कढीपत्त्याची पण बघा फांदी तोडलेली आहे. चला आता घेते तोडून नसती, काही जगणार नाही ती आता अशी पण सुकलेली आहे. मनी प्लॅन्टचे जे पिवळे पानं झालेले आहे ते सर्व काढून टाकते आणि ज्या फांद्या खाली अशा लोंबतात त्यावरती करून घेते. पिवळे झालेली पानं सर्व काढते. दुपारपर्यंत घरातले काम सर्व आवरून झाले होते. त्यानंतर मी माझ्या व्हिडिओला ज्या ताईंच्या कमेंट आलेल्या होत्या त्यांचे रिप्लायसुद्धा द्यायचे असतात. ज्यावेळेस मला वेळ असतो त्यावेळेस मी कमेंट वाचते आणि त्यांचे रिप्लाय देते. मी सर्वांच्या कमेंट वाचत असते, कुणाचीही कमेंट सोडत नाही आणि सर्वांच्या कमेंटचे रिप्लायसुद्धा देते. पण जसा मला वेळ मिळेल तसे मी देते. बऱ्याच ताईंचे व्हिडिओसुद्धा मी बघत असते, त्यांना कमेंटसुद्धा करते. हे संध्याकाळचं टायमिंग आहे बरं का ताईंनो. संध्याकाळी देवाजवळ दिवाबत्ती करून घेतली. आज शुक्रवार असल्यामुळे वैभव लक्ष्मीच्या व्रताची पूजासुद्धा मला मांडायची आहे, पण स्वयंपाकानंतर. पहिले मी स्वयंपाक करून घेतला. स्वयंपाकामध्ये मी केलेली आहे भाजी चपाती. कमी गॅसवरती शेंगदाणे छान भाजून घेतले. त्याच्यावरती जी साल असते ती साल काढून घेतली आणि शेंगदाणे जाडसर असे कुटून घेतले. गरम तेलामध्ये मोहरी, जिरं, लसूण, कांदा, मिरची पावडर, गरम मसाला, धना पावडर आणि हळद सर्व मसाले एकत्र छान परतल्यावर त्यामध्ये पाणी टाकले. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा मी मसाल्यामध्ये परतून घेतली. वरून टाकली तरी पण चालते, पण मी इथं मसाल्यांमध्येच परतून घेतलेली आहे. वरून चवीपुरते मीठ टाकले. आपल्याला पातळ पाहिजे किंवा घट पाहिजे यावरती आपण पाणी टाकायचे आहे. मी पाणी जरा जास्तच टाकलेले आहे. माझ्या मिस्टरांच्या आवडीची भाजी. कशी वाटली ताईंनो तुम्हाला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. स्वयंपाक माझा पूर्ण झाला. मुलांचे जेवण पण झाले. किचन वाटा आवरून ठेवला. अजून मला उपवास सोडायचा आहे. तुमचे दादा गेलेले आहे बाहेर. दळण दळून आणलेलं आहे. पीठ पण गाळून ठेवायचे आहे. मागच्या वेळेस पीठ डब्यामध्ये तसेच ओतले होते, गाळलेले नव्हते. त्यामुळे पीठ गाळायला जरा वेळ लागतो. आपण जर असे गाळून ठेवले तर पटकन घेऊन आपल्याला पीठ मळता येतं. चला ताई, तुमच्या दादाची आवडती भाजी, त्यांना ही भाजी खूप आवडते. ज्यावेळेस ते साईटवरती राहायला होते त्यावेळेस अशी भाजी बनवून ते खात होते. बऱ्याच वेळा त्यांना मी ही भाजी बनवून देते, पण माझ्या हातची त्यांना ही भाजी आवडत नाही. त्यांना त्यांच्या हाताने केलेली ही भाजी आवडते. ही माझी वैभव लक्ष्मीच्या व्रताची तिसऱ्या शुक्रवारची पूजा आहे. तसं तर ही पूजा संध्याकाळीच मांडतात 6च्या नंतर, पण मला आज खूप उशीर झालेला होता. पूजा मांडून घेतली, आरती वाचून घेतली आणि त्यानंतर सर्वांनी मिळून आरतीसुद्धा करून घेतली. गोडाच्या पदार्थामध्ये आज कोणताही गोड पदार्थ केलेला नाही, त्यामुळे मी केळी म्हणून प्रसाद ठेवला व खडीसाखर. आज काय झाले ताईंनो, मोगऱ्याची फुलं तर मी दुपारीच तोडून ठेवलेली होती, पण हार किंवा गजरा करायला मला अजिबात वेळ मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी मला
हार किंवा गजरा म्हणता येईल करून दिला, पण तो काही मला आवडलेला नाही. का तर मला मी केलेलाच आवडतो. त्यांनी फुलाच्या ज्या दांड्या असतात का त्यातून ववलेला आहे. कशी वाटली ताईंनो तुम्हाला माझी वैभव लक्ष्मीची पूजा? आजचा ब्लॉग इथंच संपवते. उद्या येणाऱ्या हनुमान जयंतीच्या तुमच्या सर्व परिवाराला खूप खूप शुभेच्छा.